हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश अँड मराठी ग्रामर तसेच जी केचे काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तुमच्या येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक्झामसाठी तसेच पुढे येणाऱ्या ZP आरोग्य विभाग भरतीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? भारत छोडो आंदोलन 1942. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाज. प्रश्न क्रमांक 3. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले. भारतात भूदान चळवळ कोणी सुरू केली? विनायक सेन, विनोबा भावे, सुब्रमण्यम भारती, चंद्रशेखर आझाद. भूदान चळवळ विनोबा भावे. गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नानाजी देशमुख, विनायक दामोदर सावरकर, ज्योतिबा फुले. गुलामगिरी ज्योतिराव फुले. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या प्रसिद्ध गीताची रचना कोणी केली? सारे जहां से अच्छा मोहम्मद इक्बाल. खालीलपैकी कुठल्या शहरात काळाराम मंदिर आहे? पुणे, नाशिक, नागपूर, रायगड. काळाराम मंदिर. तर काळाराम मंदिर हे नाशिकला आहे. जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना मुळात कोणी केली होती? सम्राट अशोक, सातकर्णी, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त. जगप्रसिद्ध सांची स्तूप सम्राट अशोक. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कुठे झाली? नागपूर, साबरमती, अमृतसर, मुंबई. भारत छोडो आंदोलन मुंबई. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या मराठी माणसाला महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून संबोधले जाते? महात्मा गांधीचे राजकीय गुरु बाळ गंगाधर टिळक, विनोबा भावे, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळकृष्ण गोखले. महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले. ॲनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या चळवळीची स्थापना केली? भारत छोडो आंदोलन, असहकार चळवळ, होम रूल चळवळ, स्वदेशी आंदोलन. ॲनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तर याचा करेक्ट आन्सर येईल होम रूल चळवळ. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखराचे नाव काय आहे? सालेर, कळसुबाई, महाबळेश्वर, धोडप. सगळ्यात उंच शिखर कळसुबाई. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली? 1947, 1950, 1957, 1960. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960. महाराष्ट्रामधील उल्का प्रभावित विवर कोठे स्थित आहे? उल्का प्रभावित विवर लोणावळा, खंडाळा, औरंगाबाद, लोणार. तर उल्का प्रभावित विवर लोणार येथे आहे. प्रश्न क्रमांक 15. भारताचे कोणते राज्य सर्वात मोठे क्षेत्रफळाचे आहे? सर्वात मोठे क्षेत्रफळाचे राज्य राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. तर राजस्थान. पुढील प्रश्न. हिराकुंड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे? हिराकुंड धरण नर्मदा, महानदी, कृष्णा, कावेरी. हिराकुंड महानदीवर आहे. सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता? शुक्र, गुरु, मंगळ, बुध. सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह बुध आहे. प्रश्न क्रमांक 18. आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिन 15 जुलै, 21 जून, 15 ऑगस्ट, 11 डिसेंबर. तर आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून. जागतिक मधुमेह दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर, 29 जून, 28 जून. तर जागतिक मधुमेह दिन नोव्हेंबर. सुशासन दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? सुशासन दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, जवाहरलाल नेहरू, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी. सुशासन दिन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. तर आता काही मराठी व्याकरणाचे प्रश्न बघूया. मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? देवनागरी, ब्राह्मी, गुरुमुखी, शारदा. मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? तर मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. 22. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा. अनेकवचनी शब्द. उमेदवार,
अनेकवचनी शब्द निवडायचा आहे उमेदवार. तर उमेदवार या शब्दाचा अनेकवचनी शब्द हा उमेदवारच असणार. प्रश्न क्रमांक 23. यंदा फार मोठी जत्रा भरेल या वाक्यातील काळ ओळखा. यंदा फार मोठी जत्रा भरेल. चालू वर्तमान काळ, वर्तमान काळ, रीतिभूतकाळ, भविष्यकाळ. तर यंदा फार मोठी जत्रा भरेल हे वाक्य भविष्यकाळातले आहे. प्रश्न क्रमांक 24. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? मरावे परी कीर्तिरूपी उरावे. न्यूनत्वबोधक, परिमाणबोधक, समुच्चयबोधक, विकल्पबोधक. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तर याचं करेक्ट आन्सर येईल न्यूनत्वबोधक. प्रश्न क्रमांक 25. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास काय म्हणतात? केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, संमिश्र वाक्य. एकच उद्देश व एकच विधेय. तर अशा वाक्याला केवळ वाक्य म्हणतात. प्रश्न क्रमांक 26. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा कोणता अलंकार होतो? श्लेष, अनुप्रास, उत्प्रेक्षा, यमक. एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. जेव्हा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 27. बरे वाईट या समासाचा प्रकार ओळखा. वैकल्पिक द्वंद्व, कर्मधारय, बहुव्रीही, इतरेतर द्वंद्व. बरे वाईट या शब्दाचा प्रकार. तर याचं उत्तर आहे वैकल्पिक द्वंद्व. 28. निळकंठ या समासाचा प्रकार ओळखा. निळकंठ, द्वंद्व, कर्मधारय, बहुव्रीही, द्विगु. तर निळकंठ या समासाचा प्रकार बहुव्रीही आहे. जातिभ्रष्ट या शब्दाचा समास ओळखा. जातिभ्रष्ट, तत्पुरुष, बहुव्रीही, अव्ययी भाव, द्वंद्व. जातिभ्रष्ट. तर जातिभ्रष्ट या शब्दाचा समास तत्पुरुष आहे. सतेज डोळे चमचम करीती जणू रत्ने गोजिरी हा कोणता अलंकार आहे? स्वभावोक्ती, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, अनुप्रास. तर सतेज डोळे चमचम करीती जणू रत्ने गोजिरी हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. 31. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक भावे, सकर्मक कर्तरी, प्रधान कर्तृक कर्मणी, समापन कर्मणी. तर रामाने रावणास मारले हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 32. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग कोणता? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. कर्मणी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. तर हे वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचे आहे. भाजीपाला या समासाचा प्रकार ओळखा. भाजीपाला, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, द्विगु. भाजीपाला. तर भाजीपाला, समाहार द्वंद्व. 34. मीठ, भाकर, भाजीपाला, भांडी कुंडी, केर कचरा ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? अव्ययी भाव समास, इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, बहुव्रीही समास. मीठ, भाकर, भाजीपाला, भांडी कुंडी, केर कचरा. तर ही सर्व समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. 35. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. खग. खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. इच्छा, पक्षी, आशा, सरोवर. तर खग म्हणजे पक्षी. प्रश्न क्रमांक 36. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. नश्वर. विरुद्धार्थी शब्द. तर नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शाश्वत आहे. प्रश्न क्रमांक 37. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आगंतुक. विरुद्धार्थी शब्द आगंतुक. अभिवादन, अनपेक्षित, आमंत्रित, सहेतुक. तर आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आमंत्रित येईल. प्रश्न क्रमांक 38. अर्धचंद्र मिळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय असू शकतो? अर्धचंद्र मिळणे, हकालपट्टी होणे, अर्ध्या आकाराचा चंद्र मिळणे, अर्धा चंद्र होणे, अर्धी भाकरी मिळणे.
तर याचा अर्थ हकालपट्टी होणे असा होतो. अर्धचंद्र मिळणे, हकालपट्टी होणे. प्रश्न क्रमांक 39. नवकोट नारायण या अलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे? नवकोट नारायण, लावालावी करणारा माणूस, ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे असा माणूस, अतिशय चैनी माणूस, जन्मापासून श्रीमंत. नवकोट नारायण. तर नवकोट नारायण या शब्दाचा अर्थ ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे असा माणूस. प्रश्न क्रमांक 40. रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रिपू, मित्र, सर्प, सखा, अरी. तर रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अरी. रिपू म्हणजे अरी. तर आता आपण काही इंग्लिश ग्रामरचे प्रश्न पाहणार आहोत. जॉन एन्जॉय द मूवी अबाउट फ्रान्स या वाक्यातील नाउन्स ओळखायचे आहेत. तर यात नाउन्स जॉन, मूवी अँड फ्रान्स हे 3 नाउन्स आहेत. तर याचा आन्सर येईल ए, जॉन, मूवी अँड फ्रान्स. Question number 42. Choose the right form of adjective for the sentence given below. Right form of adjective. There aren't dash members of the opposition to outvote. Insufficient, enough, less, much. Right form of adjective. तर याचा आन्सर येईल इनफ. There aren't enough members of the opposition to outvote. Question number 43. Choose the correct form of verb for the given sentence. Correct form of verb. When the bus dashed Delhi, he decided to travel to Agra. तर करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब विचारलेला आहे. When the bus dashed Delhi, he decided to travel to Agra. तर याचा करेक्ट आन्सर आहे reached. When the bus reached Delhi, he decided to travel to Agra. Question number 44. Choose the correct form of verb for the given sentence. Last week, Jenny dashed most of her holidays on the beach. Spends, spent, is spending, was spending. Last week, Jenny dashed most of her holidays on the beach. तर याचा करेक्ट आन्सर is spent. Last week, Jenny spent most of her holidays on the beach. Choose the correct form of verb for given sentence. Vijay and Kumar dash interest in any work. Don't take, don't took, not taking, doesn't take. Correct form of verb. Vijay and Kumar don't take interest in any work. तर याचा आन्सर येईल don't take. Vijay and Kumar don't take interest in any work. Question number 46. Choose the option that best explain the highlighted phrase. Get a move on, you will be late for school. तर ऑप्शन्स आहेत move away, hurry up, move quickly in your vehicle, move slowly. Get a move on. So get a move on चा अर्थ होतो hurry up. Get a move on means hurry up. Question number 47. Choose the option which is closest in meaning to the word riddle. Closest in meaning to the word riddle. Puzzle, difficult, tight, again. So the meaning of riddle is puzzle. Question number 48. Choose the correct form of verb to complete the sentence. Correct form of verb. He dashed French before he went to France. तर याचा आन्सर येईल नो आर्टिकल. Question number 49. Pick out the wrong pair of animals and their living places. Wrong pair of animals and their living places. Horse, table, lion, den, dog, pen, cat, kitten. तर याचा करेक्ट आन्सर येईल cat, kitten. Wrong pair of animals and their living places. The masculine gender of duck is drake, drone, duke, dog. Masculine gender of duck is drake. Question number 51. What is the meaning of the idioms armed to the teeth? Armed to the teeth. Well prepared, need too much, have very sharp teeth, shuffling between. Armed to the teeth. Armed to the teeth means well prepared. Question number 52. What is the meaning of the idiom apple of his eye? Apple of his eye. In a very difficult position, needs too much, one's favorite, shuffling between.
apple of his eye. Apple of his eye means one's favorite. Question number 53. Choose the correct form of the phrasal verb for the given sentence. Correct form of phrasal verb. I enjoy dash with friends. Hang out, hangover, hanging up, hanging out. So the correct answer is hanging out. I enjoy hanging out with friends. Question number 54. Choose the option which is closest in meaning to the word pale. Tight, bright, light, might. So pale means light. Question number 55. Choose the word that is opposite to fresh. Opposite to fresh. Pungent, hot, stale, cold. Opposite word to fresh is stale. Question number 56. Opposite word of illuminate. Opposite word of illuminate. Enlighten, dim, shed light on, blur. Opposite word of illuminate is dim. Question number 57. Which of the following is opposite in meaning to the word extract? Opposite to extract. Eliminate, hide, insert, take out. Opposite word to extract is insert. Question number 58. Which of the following is opposite in meaning to the word conceal? Opposite to conceal. Hide, escape, expose, casual. Opposite to conceal is expose. Question number 59. Drunken driving dash many accidents. Was causing, causes, is causing, cause. Drunken driving dash many accidents. Drunken driving causes many accidents. Question number 60. Opposite of fertile. Opposite of fertile. Prolific, rich, infertile, fat. Opposite of fertile. So the opposite of fertile is infertile. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही मराठी आणि इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.